श्री स्वामी समर्थ. मीन राशी 16 ते 30 जून पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील का? करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल का? आर्थिक बाबतीत दिलासा मिळणार का? प्रेम आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील का? नशिबाची साथ कितपत लाभेल? चला जाणून घेऊया मीन राशीचे या पंधरवड्याचे सविस्तर राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा काळ मीन राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक परिपक्वता, नवीन आशा आणि आयुष्यातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा ठरू शकतो. गेल्या काही काळापासून मनात असलेली अस्वस्थता कमी होऊ लागेल आणि अनेक गोष्टींबाबत स्पष्टता मिळेल. काही अनपेक्षित संधी तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. तुमच्या अंतर्ज्ञानाची ताकद या काळात वाढलेली असेल, त्यामुळे योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला फायदा मिळवून देऊ शकतात. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा हा काळ आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या क्षेत्रात हा पंधरवडा सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाची योग्य दखल मिळेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेले एखादे महत्त्वाचे काम पूर्णत्वाकडे जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या प्रामाणिकपणा आणि समर्पणाचे कौतुक करू शकतात. काही व्यक्तींना नवीन जबाबदारी, पदोन्नती किंवा नवीन विभागात काम करण्याची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन ग्राहक आणि नवीन व्यवहार घेऊन येऊ शकतो. कला, संगीत, लेखन, अध्यापन, वैद्यकीय सेवा किंवा सर्जनशील क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. व्यवसायात नवीन कल्पना राबवण्याची संधी मिळेल. मात्र कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा पंधरवडा आशादायक ठरू शकतो. काही अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. अतिरिक्त उत्पन्नाचा एखादा नवीन स्रोत निर्माण होऊ शकतो. काही व्यक्तींना कुटुंबीय किंवा मित्रांकडून आर्थिक सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. तथापि भावनेच्या भरात खर्च करण्याची प्रवृत्ती टाळावी लागेल. घर, मुलांचे शिक्षण किंवा आरोग्याशी संबंधित खर्च वाढू शकतात. आर्थिक सुरक्षिततेसाठी बचतीवर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक राहील. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ विचार करण्यास योग्य ठरू शकतो. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. नातेसंबंधांच्या दृष्टीने हा काळ भावनिक जवळीक वाढवणारा ठरू शकतो. प्रेमसंबंधात असणाऱ्या व्यक्तींना आपल्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वातावरण तयार होऊ शकते. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. काही कौटुंबिक निर्णय एकत्र घेण्याची वेळ येऊ शकते. नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. काही व्यक्तींना विवाह किंवा नवीन नातेसंबंधाबाबत शुभ संकेत मिळू शकतात. प्रेमात संयम आणि समजूतदारपणा ठेवणे अत्यंत महत्त्वाचे राहील. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान अनुभवायला मिळू शकते. घरातील वातावरण प्रसन्न राहील. एखाद्या शुभ कार्याचे आयोजन किंवा आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढेल आणि जुने गैरसमज दूर होतील. वडीलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. भावंडांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. घरासाठी केलेले काही निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक शांतता देईल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ मध्यम राहू शकतो. शारीरिकदृष्ट्या मोठ्या समस्या नसल्या तरी मानसिक थकवा जाणवण्याची शक्यता आहे. जास्त भावनिक गुंतवणूक किंवा चिंता यामुळे मन अस्वस्थ होऊ शकते. झोपेची वेळ नियमित ठेवणे आवश्यक राहील. पचनसंस्था, पायांचे दुखणे किंवा शरीरातील ऊर्जा कमी झाल्याची भावना काही व्यक्तींना जाणवू शकते. योग, ध्यान आणि प्राणायाम यांचा मोठा फायदा होईल. संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती यावर विशेष भर द्या. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ नवीन ज्ञान मिळवण्याचा आणि प्रगतीचा राहील. अभ्यासातील एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना योग्य दिशा मिळू शकते. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स, प्रशिक्षण किंवा विशेष अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षक आणि मार्गदर्शकांचे सहकार्य लाभदायक ठरेल. अभ्यासात सातत्य राखल्यास अपेक्षित यश मिळू शकते. आत्मविश्वास आणि मेहनत यामुळे इतरांपेक्षा वेगळी कामगिरी करता येईल. प्रवास आणि नवीन संधी. या पंधरवड्यात काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. धार्मिक, कौटुंबिक किंवा व्यावसायिक कारणांमुळे प्रवास करण्याचा योग येऊ शकतो. हे प्रवास मानसिक समाधान आणि नवीन अनुभव देणारे ठरतील. नवीन व्यक्तींशी ओळखी वाढतील. काही व्यक्तींना नवीन नोकरी, नवीन व्यवसाय किंवा नवीन ठिकाणी काम करण्याची संधी मिळू शकते. प्रवासादरम्यान मिळालेली माहिती आणि अनुभव भविष्यात उपयोगी पडतील. आध्यात्मिक आणि मानसिक प्रगती. मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. धार्मिक कार्यात मन रमू शकते. ध्यान, जप आणि प्रार्थना यामुळे मानसिक शांतता मिळेल. काही व्यक्तींना एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येऊ शकतो. जीवनातील काही घटनांमधून महत्त्वाची शिकवण मिळेल.
अंतर्मनातील शक्ती वाढेल आणि स्वतःबद्दलचा विश्वास अधिक दृढ होईल. सकारात्मक विचारसरणीमुळे अनेक समस्यांवर मात करता येईल. विशेष सूचना: भावनेच्या भरात निर्णय घेणे टाळा. प्रत्येक गोष्टीची वस्तुस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. इतरांच्या समस्यांमध्ये अति गुंतून स्वतःचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याला आणि मानसिक शांततेला प्राधान्य द्या. उपाय: दररोज भगवान विष्णू आणि श्री दत्तगुरू यांचे स्मरण करा. ओम नमो नारायणाय मंत्राचा जप करा. गुरुवारी पिवळ्या फळांचे किंवा हरभरा डाळीचे दान करणे शुभ राहील. एकूण मीन राशीसाठी हा पंधरवडा भावनिक स्थैर्य, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या काही गोष्टींना योग्य दिशा मिळेल. नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि नातेसंबंध या क्षेत्रांमध्ये हळूहळू सकारात्मक बदल दिसू शकतात. संयम, श्रद्धा आणि योग्य नियोजन यांच्या बळावर तुम्ही अनेक महत्त्वाच्या संधींचा लाभ घेऊ शकाल. हा काळ मनातील स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी प्रेरणा देणारा आणि भविष्यासाठी आशादायक ठरणारा असेल. धन्यवाद.